उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी पोहरा देवी इथे नगारा वाजवला। तसंच संत सेवालाल महाराज समाधी स्थळ आणि जगदंबा देवीचं दर्शन सुद्धा घेतलं। त्यांनी संत सेवालाल महाराज यांना भोग चढवला। शिंदे यांनी बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य नगारा वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात केली। तर पोहरा देवी येथील या सगळ्या कार्यक्रमासंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सव या ठिकाणी सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात बंजारा भाविक या ठिकाणी दाखल होत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली पारंपरिक रूढी परंपरा घेऊन या ठिकाणी बंजारा बांधव दाखल होत असतात। व आपल्यासोबत त्यांचे प्रशिक्षक आहेत जे या ठिकाणी बंजारा पारंपरिक जे ते नृत्य पोहरादेवी या ठिकाणी सादर करतात। आपल्यासोबत त्यांचे कोरिओग्राफर आहेत। तशा पद्धतीचा सराव असतो तुमचा? सर आमचा हा सराव असतो की आज आम्ही जे सेवालाल महाराजांचा झालेला आहे, एक थीम आहे आमची, ती पूर्ण थीम आम्ही रिप्रेझेंट करत आहे इथं की सेवालाल महाराज कसे आले, आपला बंजारा समाज कसा झाला त्याप्रमाणे पूर्ण तीज वगैरे सगळं त्याच्यात दाखवत आहे। या ठिकाणी मला सांगा कुठून आल्या आणि काय आजच्या दिवसाचं महत्त्व? आम्ही पुसद आहोत। आज इथं सेवालाल महाराजांची जयंती आहे ना, त्याचा एक कार्यक्रम होणार आहे, त्याच्यात आम्ही सहभागी होणार आहोत। नक्कीच कुठल्या पद्धतीचे नृत्य आपल्या या ठिकाणी आपण सादर आपण बंजारा संस्कृती दाखवणार, जसं की आमच्या याच्यात नाही का हळदीचं जसं जातं असते, जातावरपासून जातं, तर बंजारा संस्कृती एक वेगळी संस्कृती आहे जी प्रत्येक म्हणजे आता नाही का सगळीकडे नाही का प्रसार झालेला आहे। बंजारा संस्कृतीचा पहिरावरून त्यांना ओळखला जातो। आम्ही आमच्या डान्सच्या माध्यमातून नृत्याच्या माध्यमातून आम्ही एक संदेश देण्याचा कार्यक्रम, एक संदेश देत आहे आम्ही सगळ्या लोकांना। बंजारा समाजाची जी रूढी परंपरा आहे त्यानुसार त्यांचे काही उत्सव आहेत, त्याच्या माध्यमातून ते नृत्य करून या ठिकाणी हे महिला असतील पुरुष असतील त्या ठिकाणी आपले नृत्य सादर करत असतात। कॅमेरा पर्सन नाझीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, पोहरा देवी, वाशिम।